संकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. गेले 22-23 वर्ष विधानसभेचा सभागृहाचा सदस्य म्हणून मी काम करत असताना आजचा दिवस माझ्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच प्रचंड दुःखाचा दिवस आहे. आपल्याच एका सहकार्याच्या श्रद्धांजली सभेत बोलण्याची वेळ येणं यासारखं दुसरं दुर्दैवी काहीच असू शकत नाही. आणि त्यातही तो सहकारी अजितदादांसारखा उमदा स्पष्टवक्ता राजकारणी असेल तर सगळ्यांनाच खचून जायला होतं, ही वस्तुस्थिती आहे. अजितदादा आपल्यातून जाऊन आता जवळजवळ 1 महिना होईल, पण अजितदादांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. मी सर्वप्रथम अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच पावलोपावली अजितदादांची उणीव भासते आहे. कालच्या पत्रकार परिषदेत अजितदादा नव्हते. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आम्ही अभिवादन केलं, पुष्पहार घालून नतमस्तक झालो, तिथेही दादा नव्हते. शिवनेरीवर शिवजयंती साजरी करायला गेलो, तिथेही दादा नव्हते. आताही बाजूला बसलेले दादा नाहीत. दादा आपल्यासोबत नाहीत हे अजूनही मनाला पटण्यासारखं नाही, ही वस्तुस्थिती आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. निवडणुकाही संपत आल्या होत्या. नव्या वर्षात राज्याच्या विकासाला, लोकांच्या कल्याणाला नवा वेग द्यायचा निर्धार आम्ही तिघांनी केला होता. पण 28 जानेवारीचा तो काळा दिवस उजाडला आणि सकाळी अपघाताची बातमी धडकली. टीव्हीवर ती दृश्य बघितली आणि सगळ्यांचाच मनाचा थरकाप उडाला. दादांवर प्रेम करणाऱ्यांवर आभाळा एवढं दुःख कोसळलं. कितीतरी वेळा कुणाचाच या बातमीवर, माझाच काही, कुणाचाच या बातमीवर विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, मनात दुःख होतं. दादा वेळ कधीच चुकवत नव्हते, पण त्या दिवशी नियतीने मात्र वेळ चुकवली. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो. पण त्या दिवशी सभापती महोदय अगदी विपरीत घडलं. लाखांचा पोशिंदा गेला. दादांचं नाव अजित होतं, पण नियतीसमोर ते जिंकू शकले नाहीत. दादा लाखो त्यांच्या कार्यकर्त्यांना, अनुयायांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना अनाथ करून गेले, ही मात्र वस्तुस्थिती आहे. यामध्ये मी एवढंच म्हणेन, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, एक इंसान सारे शहर को ही वीरान कर गया. या दुर्घटनेनं पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला. दुःखाचा डोंगर कोसळणं म्हणजे काय असतं हे मी स्वतः देखील अनुभवलं आहे. माझी 2 मुलं अपघातात मी गमावली, त्यावेळी मी दुःख पाहिलं आहे. त्यामुळे सुनेत्राताई, पार्थ, जय आणि एकूणच पवार कुटुंबियांच्या दुःखाची आपण सगळेच कल्पना करू शकतो. माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना सुद्धा मी अपघातातच गमावलं आणि त्यावेळी देखील दुःख काय असतं हे मी पाहिलं आहे.
साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांची काय अवस्था झाली तेही पाहिले, कारण तेही अचानक निघून गेले. त्यामुळे दादांवर अतोनात प्रेम करणाऱ्या लोकांची वेदना आपण जाणतो. आजही सभागृहातल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, दुःख आहे. हे दुःख पचवणं दादा आपल्यात नाहीत हे मान्य करणं अवघड नाही तर अशक्य आहे. आपल्या राज्यानं एक अत्यंत कर्तृत्ववान नेता गमावलाय. शब्द आणि वेळेला किंमत देणारा नेता गमावलाय. एक खंबीर निर्भीड लोकनेता गमावलाय. राजकारणातला दादा माणूस गमावलाय. धडाडीचा आणि दूरदृष्टी असलेला विकास पुरुष गमावलाय. मी आणि देवेंद्रजींनी एक दिलदार मित्र गमावलाय. या सभागृहाने एक शिस्तप्रिय आणि आदर्श मंत्री गमावलाय. जनतेच्या प्रश्नाप्रती तळमळ असलेला लोकप्रतिनिधी गमावलाय. दादा माझ्यापेक्षा वयानं मोठे होते, अनुभवानेही मोठे होते. मी माझा मोठा भाऊ गमावलाय असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय. दादा फणसासारखे होते, बाहेरून कडक आणि आतून मऊ. सभापती महोदय, दादांच्या बोलण्यात ग्रामीण बाज होता. आवाज राकट पण गोड होता. एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते आहे. सभागृह असो, पत्रकार परिषद असो, कार्यक्रम असो, कॅबिनेट असो, अधिवेशन असो, प्रत्येक वेळी दादांची आठवण आपल्या प्रत्येकाला येत राहणार. बजेट अधिवेशन म्हणजे दादांचंच अधिवेशन. सचिव, अधिकारी, आमदारांच्या फायलींमध्ये बिझी असलेले दादा आपल्या सगळ्यांना आठवत आहेत. आणि त्यावेळी त्यांची जी काय तगमग असायची ती आपण पाहिलेली आहे. आणि इथं खरं म्हणजे खालच्या सभागृहात जयंतरावांनी 10 वेळा, सुशीलकुमार शिंदेनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला. दादांनी या दोघांचा रेकॉर्ड मोडून 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला. दादा खऱ्या अर्थाने विक्रमवीर ठरत होते, परंतु ते नियतीला मंजूर नव्हतं आणि नियती अत्यंत क्रूर आहे. तिच्यासमोर आपण सगळे हतबल असतो. हे कटू सत्य पुन्हा आपल्याला पचवावं लागतंय. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझा आणि दादांचा जवळून संबंध आला, कारण ते कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. पूर्वीच्या महाआघाडी सरकारमध्ये काम करताना आम्ही दोघं एकत्र काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काही प्रस्ताव थांबले, त्याला सुधारित मान्यता देखील दिल्या, कामांचा निधी वाढवला. असे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आल्यानंतर दादा अधिकाऱ्यांना सांगायचे, आता निधीची तरतूद करतोय, पण प्रकल्प वेळेत पूर्ण झाला पाहिजे. हे आवर्जून सांगणारे दादा मी पाहिलेत. अजितदादा प्रचंड अभ्यासू होते. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती, मांड होती. एखादी नवी योजना आली की ती फिजिबल आहे का, त्याचा लोकांना किती फायदा होईल याचा दादा बारीक अभ्यास करायचे. दादांनी हातात फाईल घेतली की अक्षरशः काही सेकंदात त्याची नजर कागदावरून स्कॅन व्हायची. त्यात काय कमी जास्त आहे ते ओळखायचे आणि चुका असतील तर त्या काढून सेक्रेटरीना सांगायचे देखील. सहकार, कृषी, जलसंपदा, ऊर्जा, पायाभूत सुविधा अशा महत्त्वपूर्ण विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास होता. बैठकीत साधा कागदाचा कप्ताही खाली पडला तो चालायचा नाही, त्यांना चालायचं नाही. स्वच्छता आणि टापटीप ही दादांकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. नैसर्गिक संकट असो किंवा राजकीय, दादांना कधी निराश झालेलं पाहिलं नाही. दादा कधीच नकारात्मक बोलायचे नाहीत, कायम पॉझिटिव्हच राहायचे आणि प्रॅक्टिकल राहायचे. कोविडमध्ये मंत्रालयातून नियंत्रण करणारे दादा डोळ्यासमोर उभे राहतात. गेले 25-30 वर्ष मी आणि अजितदादा आम्ही दोघंही राजकारणात आहोत. या काळात आमच्या असंख्य भेटी झाल्या. शेकडो बैठकांमध्ये एकत्रही आम्ही होतो, एकत्र कामही केलं, अनेक सभाही एकत्र केल्या. त्यातल्या अनेक घटना, किस्से, प्रसंग सारखे डोळ्यासमोर येत असतात. त्यातल्या 2-4 घटना प्रामुख्याने आठवतात. त्यातली एक घटना आपण सर्वांनी टी व्हीवर पाहिली. 2024 साली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर
सरकार स्थापनेच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा देवेंद्रजी, अजितदादा आणि मी एक पत्रकार परिषद घेतली. कोण कुठल्या पदाची शपथ घेणार असं पत्रकार सारखं विचारत होते. आमची चर्चा सुरू होती आणि आमची चर्चा सुरू आहे, संध्याकाळपर्यंत सगळं काही स्पष्ट होईल असं मी पत्रकारांना सांगत होतो. पण पत्रकार काही मागे हटत नव्हते. तेवढ्यात दादांनी माझ्या हातून माईक घेतला आणि म्हणाले, एकनाथरावांचं मला माहीत नाही, परंतु मी मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे हे नक्की. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये एकच हशा पिकला. पत्रकारांना ही बातमी मिळाली. दादांच्या हजरजबाबीपणाची अशी असंख्य उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. असेच अनेक उदाहरणं आहेत. आणि मी आणि अजितदादा आणि देवेंद्रजी यांचं एक बॉन्डिंग होतं आणि एक म्हटलं तर ट्रायंगल ऑफ स्टॅबिलिटी अशा प्रकारचं आम्ही काम करत होतो. आम्ही समभुज त्रिकोण होतो, सगळ्या बाजू सगळे कोण सारखे. आम्ही तिघे एकत्र आलो आणि महाराष्ट्राची भूमिती चांगली झाली. तवरून ताकभात ओळखतात तसे आम्ही एकमेकाच्या मनात काय ते ओळखू लागलो. पण काळाच्या मनात काय दडलं होतं हे कुणालाही ओळखता आलं नाही. आणखी एक प्रसंग आठवतो, तो 2024 सालच्या बजेटचा. मी मुख्यमंत्री होतो, सभापती महोदय. लाडकी बहीण योजना सुरू करायची होती. त्यासाठी बजेटमध्ये अंदाज घेतल्यानंतर 46,000 कोटी रुपये लागणार होते आणि त्याची तरतूद करायची होती. मी आणि देवेंद्रजींना देखील मी सांगितलं योजना आपल्याला करायची आहे. आमचं एकमत झालं. आम्ही दादांनाही सांगितलं की मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण योजना आपल्याला करायची आहे, करावी लागेल. आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री असल्यामुळे आग्रह माझा जास्त होता आणि दादा कसलेले अर्थकारणी होते. त्यांनी लाडक्या बहिणींसाठी देखील तरतूद केली आणि विकास कामांना देखील निधी कमी पडू दिला नाही आणि आपल्या राज्याची आर्थिक स्थिती देखील, आर्थिक घडी देखील विस्कटू दिली नाही. हे दादांनी त्यावेळेस केलेलं काम आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. राज्याचा आर्थिक गाडा दादांनी नीट सांभाळला. त्यानंतर प्रत्येक बैठकीत दादा अधिकाऱ्यांना काटकसरीने खर्च करा असा सल्ला द्यायचे. महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आपल्या सगळ्यांनाच मोठा आधार वाटायचा. तो आधार आम्ही गमावला आहे, ही वस्तुस्थिती आहे. अधिवेशनाच्या काळात दादा पूर्ण वेळ सभागृहात थांबायचे. सभागृह संपेपर्यंत मी त्यांना बसलेलो पाहायचो आणि अधिवेशनाच्या काळात दादा पूर्ण वेळ थांबायचे आणि मंत्र्यांना देखील सांगायचे. संपूर्ण चर्चेत सहभागी व्हायचे आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरही द्यायचे. त्यामुळे बरेचदा आम्ही निर्धास्त असायचो. पण आता दादांची उणीव आम्हाला सातत्याने भासत राहणार आहे. दादांचं प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असायचं. कामाच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज ते कधीच करत नव्हते. त्यांची नजर कामातल्या चुका झटकन शोधायची. एखादी इमारत नवीन उद्घाटनाला गेलो तर त्या पिलरच्या खांबाला रंग थोडा कमी पडलाय, वायर लटकते, जिन्याची पायरी बरोबर बसवलेली नाही, अशा छोट्या छोट्या कारणांकडे देखील त्यांचं लक्ष जायचं आणि अधिकाऱ्यांना देखील झापताना आम्ही पाहिलेलं आहे. महायुती सरकारमधले ते फक्त एक मंत्री नव्हते, तर प्रशासकीय कौशल्याचं एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वसामान्यांच्या विषयी दादांच्या मनामध्ये एक कायम कळकळ दिसली. भेटायला आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची ते हस्त्याने चौकशी करायचे. चांगल्याला चांगलं म्हणायचे, त्याचं कौतुक करायचे. काम होण्यासारखं असेल तर लगेच करायचे, नाही होणारसारखं असेल तर नाही म्हणून सांगायचे. चुकीचं काम घेऊन आला तर त्याला दादा झापायचे. दादा असाच असतो, प्रेमाने सांगणारा, हक्काने रागावणारा आणि गरज पडली तर प्रेमाने पाठीवर हलकाच हात ठेवणारा देखील असतो. राजकारणात नव्याने येणाऱ्यांसाठी दादा म्हणजे एक विद्यापीठ होतं. लोकप्रतिनिधी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितदादा. मला सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही हे दादा अभिमानाने सांगायचं. दादांना बेशिस्त गर्दी अजिबात आवडायची नाही. पण मी त्या काळात पाहिलं, माझ्या भोवती लोकांची सतत गर्दी असायची आणि मलासुद्धा या गर्दीवरून कितीतरी वेळा दादांनी बोलून दाखवलं. हे सांगताना त्यांचा उद्देश चांगला होता आणि या गर्दीमधून कोण कधी येईल काय या सगळ्या गोष्टी मला ते सांगायचे. कशाला गर्दीत जाता, एवढी रिस्क कशाला घेता.
असं दादा मला नेहमी सांगायचे. एकनाथराव उशिरापर्यंत कधी आम्ही बसलो तर असं एअरपोर्टला किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळी तर एकनाथराव रात्री उशिरापर्यंत काम करू नका, तब्येतीची काळजी घ्या, असा वडिलकीचा सल्ला देखील त्यांनी मला अनेकदा दिलेला आहे. ठाण्यात माझ्यावर लिहिलेलं एका पुस्तक प्रकाशनासाठी दादा, मी आणि देवेंद्रजी एकत्र होतो. तेव्हा त्यांनी अतिशय दिलदारपणे भाषण केलं आणि सर्वाधिक सह्या करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी माझं जाहीर कौतुकही केलं. दुर्दैवाने दादांना मुख्यमंत्री होता आलं नाही. दादाने ही सल त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत तिथं बोलूनही दाखवली. ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये नशिबाने साथ दिली असती तर भविष्यात ते मुख्यमंत्री झाले असते. पण आपण सर्वांनी प्रांजळपणे कबूल करायला हवं की महाराष्ट्र एक कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे. सत्ताधारी असो की विरोधक, प्रत्येकाशी दादांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. राजकारणात मतभेद असतात, वाद असतात, पण दादा खऱ्या अर्थाने अजात शत्रू होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या बोलण्यात कधी पदाचा अहंकार नव्हता. राजकीय विरोधकांवर ते मार्मिक आणि खुसखुशीत टीका करायचे, पण कधी त्यांनी खालच्या स्तरावर टीका केली नाही. राजकारणाने त्यांनी राजकारणातही त्यांनी खिलाडूपणा जिवंत ठेवला, जपला. आणि त्याचबरोबर आयुष्यात अनेकदा एखादे निर्णायक पाऊल उचलावे लागतं त्यावेळेस निवडक सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काही निर्णय घ्यावे लागतात. माझा आणि त्यांचा राजकीय प्रवास काहीसा समांतर म्हणावासा आहे आणि आम्ही घेतलेला निर्णय अचूक होता हे सिद्ध झालं. जनतेच्या न्यायालयामध्ये देखील ते सिद्ध झालं. मी, देवेंद्रजी आणि अजितदादा, आमची तिघांची कार्यशैली वेगळी होती, काम करण्याची पद्धत वेगळी होती. दादांचे काम पहाटे 5 वाजल्यापासून सुरू व्हायचं. ते अधिकाऱ्यांना कधी कधी 6 वाजता बोलवायचे, कधी 7 वाजता बोलवायचे. अधिकाऱ्यांची फरफट व्हायची, परंतु ते दादा नेहमी वेळेवर पोचायचे. आणि देवेंद्रजी दिवसभर सक्रिय असायचे. मी देखील रात्री उशिरापर्यंत, कधी कधी पहाटेपर्यंत काम करायचो. तिघांचे आमचं 24/7 या ठिकाणी काम करणारं सरकार होतं. आमच्या कामांच्या वेळांमध्ये फरक असला तरीसुद्धा एक धागा समान होता. आम्ही कायम सर्वसामान्य माणसांच्या कामांनाच प्राधान्य दिलं. सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी निर्णय घेतला. एखादं काम करायचं म्हटलं तर दादा कधी मागे हटले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि बोलून गेल्यावर त्यांनी आपले शब्द कधी मागे घेतले नाहीत, हे आपण पाहिलेलं आहे. त्या शब्दावर ते ठाम असत. परिणामांना सामोरं जायची देखील तयारी त्यांची ठेवायची. दादा आपल्या विधानामुळे काही वेळा अडचणीत देखील आले, पण त्यांनी त्यांच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाला कधीच मुरड घातली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जो होगा देखा जाएगा असा त्यांचा बेधडक स्वभाव आपण सगळ्यांनी पाहिला आहे. त्यांनी परिणामांची पर्वा केली नाही. देवेंद्रजींना दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी मोठी रिस्क घेऊन पहाटेचा शपथविधी केला. त्यातून वादळ निर्माण झालं, पण तेही त्यांनी समर्थपणे अंगावर घेतलं. 3-4 वर्षात त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक उलटापालटी झाल्या, अनेक आरोप झाले. त्यांच्या संयमाची परीक्षा पाहणाऱ्या घटनाही घडल्या. वैयक्तिक आणि कौटुंबिक पेच देखील निर्माण झाले, पण दादांचं नेतृत्व त्यातून तावून सुलाखून निघालं. आरोप, राजीनामे, संघर्ष, स्पर्धा, अंतर्गत कलह या सगळ्यांना अजितदादा पुरून उरले. अधिक प्रगल्भ होत गेले. दादा म्हणजे शिस्त, दादा म्हणजे वक्तशीरपणा आणि स्पष्ट वक्तेपणा, दादा म्हणजे अभ्यास वृत्तीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. पण गेल्या काही महिन्यात दादांचं एक वेगळं रूपही आपण पाहिलं. कायम गंभीर दिसणारे दादा अधिक मोकळे वागू लागले. दादांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकारांना एक ट्रीट असायची. एका प्रश्नावर एक पत्रकार खोदून एकच प्रश्न विचारत होता. तेव्हा दादा म्हणाले, तुम्ही इतके प्रश्न विचारता की मला वाटतं तुम्हालाच मंत्री करायला पाहिजे, माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं काम कराल. अशा प्रकारचे मीडियाशी बोलताना पत्रकारांची फिरकी घेणारे दादा आपण पाहिले. जाहीर सभांमधून थट्टा मस्करी करणारे दादा आपण पाहिले. शाब्दिक कोट्या करणारे दादा आपण पाहिले. दादांनी आपल्याला अनेकदा खळखळून हसवलं देखील. आमच्या तिघांचा असाच सभापती महोदय खळखळून हसणारा एक फोटो देखील व्हायरल झाला. तो खूप व्हायरल झाला. तो फोटो अनेकदा माझ्या नजरेसमोर येतो. हसत खेळत सगळं सुरू
असताना त्याचे असं रडवण्यात रूपांतर होईल असं कुणालाही स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. काळाने केलेली जखम दीर्घकाळ ठसठसत राहणार आहे. 91 साली अजितदादांनी राजकारणात प्रवेश केला, तो खासदार म्हणून. परंतु ते दिल्लीच्या राजकारणामध्ये रमणारे नव्हते. त्यांना रस होता महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये. दिल्लीतून दादा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. दादा कायम राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिले. सभापती महोदय 1999 साली शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. अजितदादा त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरले, सावलीसारखे राहिले. 7 वेळा आमदार, 6 वेळा उपमुख्यमंत्री, 11 वेळा बजेट मांडणारे वित्तमंत्री, वर्षभरासाठी विरोधी पक्षनेता, ही त्यांची चौफेर कामगिरी आहे. शरद पवार साहेबांपाठोपाठ आपलं होम ग्राउंड म्हणजे बारामतीचा किल्ला अजितदादांनी केवळ लढवला नाही, सांभाळला, बळकट केला. अजितदादांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. सहकार क्षेत्र म्हणजे त्यांच्या राजकारणाचं बाळकडू होतं. सहकारीची जाण असलेला त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्याच्या जनतेने आमच्या महायुतीला ऐतिहासिक मॅन्डेट दिलं होतं. त्या जोरावर विकासाचा वेग वाढवण्याची वेळ या ठिकाणी आता होती. विकास कामांना गती देण्याची वेळ होती. सगळी परिस्थिती अनुकूल होती. त्याचवेळी हा दुर्दैवी अपघात घडला. दादा गेले. अवघ्या महाराष्ट्राला मान्यच नाही. दादांनी माघारी यावं असे सगळे म्हणत आहेत. सरकारचा एखादा निर्णय चुकला तर तो मागे घ्यायलाच हवा असं दादा आवर्जून सांगायचे. दादांना सांगावं असं वाटतं, दादा तुमचा हा निर्णय चुकलेला आहे, तो मागे घ्या आणि माघारी या. पण दादा नाहीत. हे वास्तव पचवणं किती कठीण असलं तरीसुद्धा आपल्याला ते पचवावंच लागेल, कारण ते कटू सत्य आहे. दादांना श्रद्धांजली अर्पण करतो असं म्हणताना देखील आपल्याला प्रत्येकाची जीभ जड होती आहे, कारण विश्वास बसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आजही सभागृहाकडे पाहताना दादा डोळ्यासमोरच दिसत आहेत. पण आपलं दुर्दैव आहे की दादा आपल्यात नाहीत. आज सुनेत्राताई मोठ्या धीरानं दादांची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. आबाळा एवढं दुःख असतानाही ही माऊली खंबीरपणे उभी राहिली आहे. दादांच्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील धीर देताना आपण पाहतोय. दादांच्या खुर्चीवर बसताना त्यांच्या भावना आपण समजू शकतो. आणि म्हणून आम्ही सर्वजण ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. महाराष्ट्राच्या विकासाचं जे स्वप्न दादांनी पाहिलं होतं ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आहे. विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही दादांची घोषणा आपण खऱ्या अर्थाने सगळ्यांनी मिळून सत्यात उतरवूया. दादा तुमची उणीव आम्हाला सतत भासत राहणार आहे आणि अजितदादा आपल्यात कायम राहतील त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या रूपाने. आणि एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि दादांना श्रद्धांजली वाहताना मी एवढंच जाता जाता सांगतो, आपको दिया हुआ वादा कभी नहीं तोड़ेंगे, आपको दिया हुआ वादा कभी नहीं तोड़ेंगे, आपकी विरासत को हर दिल से जोड़ेंगे. आप नहीं पर आपकी यादें हमारे साथ है. दादा आपके सपनों को हम अधूरा नहीं छोड़ेंगे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना अतिशय जड अंतकरणाने श्रद्धांजली अर्पित करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो अशी प्रार्थना करतो. आणि या धक्क्यातून सावरण्याचं बळ सुनेत्राताई आणि त्यांचं पूर्ण कुटुंबीय आणि आपल्या सर्वांना मिळू अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. इतर 4 सदस्य संदर्भात आणि प्रस्ताव मांडायचा आहे दुसऱ्या. त्याचबरोबर सभापती महोदय, या सभागृहाचे सदस्य असलेल्या कैलासवासी स्वरूपसिंग नाईक यांच्या निधनाने आदिवासी समाजाचा एक बुलंद आवाज हरपला आहे. 1981-82 या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मतदारसंघातून तब्बल 8 वेळा विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं. 1972 ते 81 या काळात त्यांनी खासदार म्हणूनही लोकसभेत काम केलं.
आदिवासी समाजातील व्यसनमुक्ती, शिक्षण आणि सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य मैलाचा दगड ठरलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवागाव या लहानशा आदिवासी वस्तीत त्यांचा जन्म झाला. त्यांनी शिक्षण घेतलं आणि नंतर आपल्या गावी 1962 साली सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर पंचायत समितीत अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. विशेषतः व्यसनमुक्तीसाठी त्यांनी गावोगाव भजनी मंडळे स्थापन केली. मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती सांभाळताना त्यांनी नेहमीच तळागाळातील माणसाचा विचार केला. अशा या ज्येष्ठ नेत्याचे बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. सभापती महोदय, डॉक्टर अशोक मोडक हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक उत्कृष्ट संसदपटू आणि चांगले विचारवंत होते. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून 2 वेळा निवडून आलेल्या मोडक सरांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा गाढा अभ्यास होता. 18 पुस्तकं आणि 41 शोध निबंधाच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे मोठं वैचारिक कार्य केलं होतं. बिलासपूर केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम करून आपला ठसा उमटवला. राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही त्यांना मिळाला. संशोधन, अध्यापन, लेखन, वक्तृत्व आणि विद्वत्ता या सर्व बाबतीत ख्याती त्यांची होती. हे त्यांच्या लौकिकाचं ठळक पैलू होतेच. त्याहीपेक्षा महत्त्वाची होती की त्यांनी धारण केलेली जीवननिष्ठा. त्यांच्या बहुक्षेत्रीय कर्तबगारीला निखळ देशनिष्ठ दृष्टिकोनाचे अतिशय भक्कम असं अधिष्ठानही होतं. अशा ज्येष्ठ विचारवंताचं शुक्रवार 2 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झालं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. सभापती महोदय, कैलासवासी गंगाधर पटणे यांनी गाव तिथं ग्रंथालय ही चळवळ उभी करून महाराष्ट्रात वाचन संस्कृती रुजवली. कामगार, शेतमजूर आणि दलितांच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. प्रसंगी तुरुंगवासही भोगला आणि 1978 ते 1980 या काळात बिलोली मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून आले. 1998 ते 2004 या काळात त्यांनी विधान परिषदेत सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यात मोठं संघटन उभं केलं. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचं रविवार 11 जानेवारी 2026 रोजी निधन झालं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. सभापती महोदय, श्रीमती नीला देसाई या शिवसेनेच्या स्थापनेपासून सक्रिय असलेल्या एक धडाडीच्या कार्यकर्त्या आणि नेत्या होत्या. 1994 मध्ये महाराष्ट्र विधानसभेतून महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाल्या होत्या. मुंबईतील अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. गुजरात आणि पंजाब राज्यात शिवसेना पक्षाचा विस्तार प्रसार करण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते आणि महिलांसाठी प्रौढ शिक्षण आणि व्यवसाय मार्गदर्शनाचे त्यांनी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. अशा या धडाडीच्या सदस्या आणि समाजसेविकेचं निधन शुक्रवार 16 जानेवारी 2026 रोजी झालं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. खऱ्या अर्थाने सन्मान्य सदस्यांच्या निधनानं राज्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. मी शासनातर्फे आणि माझ्या वैयक्तिक परिवारातर्फे सर्व दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होतो.